देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद इतिहास विभागातर्फे आयोजित या पुस्तक परिचय किंवा पुस्तक परीक्षण यासाठी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम महाविद्यालयाचे आभार व्यक्त करतो। आजच्या या ऑनलाईन लेक्चरचे विशेषतः प्रमुख अतिथी प्राचार्य अशोक तेजनकर सर, उपप्राचार्या डॉक्टर श्रीमती CH पाटील मॅडम, डॉक्टर दिलीप खैरनार, त्याचप्रमाणे डॉक्टर अनिल आर्दड, इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर राहुल साळवे, त्याचप्रमाणे महेश रोटे, आमचे मित्र बाळासाहेब टेकाळे, जेवे सर आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण मला साधारणतः 8-10 दिवसापूर्वी जेवे सरांनी आमंत्रित केलं आणि सांगितलं की तुम्ही एका विषयावरती, एका पुस्तकावरती तुम्ही बोला आणि विद्यार्थ्यांना एका अर्थाने पुस्तक परीक्षण कसं करता येईल याबद्दलचं मार्गदर्शन करा। त्यांनी मला बरीच पुस्तकं सुचवलेत, त्यामध्ये मी डॉक्टर श्रीराम गुंदेकर लिखित महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा ज्योतिबा फुले या पुस्तकाची निवड केलेली आहे। प्रस्तावनेबद्दल मला एक गोष्ट कळाली की औरंगाबाद विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये हिस्टोरियन ॲट वर्क या नावाचा एक तुमचा पेपरच आहे आणि त्याच्यामध्ये इतिहासकार म्हणून विद्यार्थ्याची जडणघडण व्हावी, इतिहासकार म्हणून विद्यार्थ्याने कशा पद्धतीने आपला वैचारिक आवाका वाढवावा हा हेतू समोर ठेवून एका अर्थाने पुस्तक परीक्षण कसं करावं हे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं गेलेला एक आपण ज्याला म्हणतो होमवर्क किंवा एक एक्सरसाइज आहे। मित्रांनो, काही तांत्रिक गोष्टी ज्या आहेत पुस्तक परीक्षणाच्या बाबतीतल्या त्या आपण सर्वप्रथम लक्षात घेतल्या पाहिजे। कुठल्याही पुस्तकाचं परीक्षण करताना विशेषतः आपण एक इतिहासकार म्हणून ज्यावेळेस पुस्तकाचं परीक्षण करतो त्यावेळेस आपली भूमिका ही वेगळी असते। एक साहित्यिक किंवा मराठीच्या एकूणच सगळ्या याच्यामधला साहित्यातलं पुस्तक परीक्षणाचा ढाचा हा वेगळा असतो आणि ज्यावेळेस आपण एक हिस्टोरियन म्हणून, इतिहासकार म्हणून ज्यावेळेस आपण पुस्तक परीक्षणाची चर्चा करतो त्यावेळेस ऐतिहासिक चौकटीमध्ये विशेषतः इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी किंवा इतिहासकार म्हणून आपण पुस्तक परीक्षण कसं करावं याचा एक वेगळा ढाचा जो आहे तो आपण नीट समजून घेतला पाहिजे। साहित्याच्या क्षेत्रातलं पुस्तक परीक्षण हे एका अर्थाने त्याच्यातल्या काही गोष्टी वेगळ्या असतात, तर आपण ज्यावेळेस ऐतिहासिक आणि वैचारिक क्षेत्रातलं पुस्तकाचं परीक्षण करतो त्यावेळेस त्याचा एक ढाचा जो आहे हा थोडा वेगळा असतो, हे आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे। मित्रांनो, साधारणतः ज्यावेळेस आपण पुस्तक परीक्षण करतो तेव्हा या पुस्तक परीक्षणाचे साधारणतः 2 महत्वाचे भाग पडतात। 2 महत्वाचे भाग आहेत आणि ते कदाचित तुम्हाला माहीतही असतील। एक म्हणजे बहिरंग परीक्षण, म्हणजे पुस्तकाचं बहिरंग परीक्षण, आणि दुसरं जे असतो जो सगळ्यात महत्वाचा मूळ गाभा असतो तो म्हणजे पुस्तकाचा अंतरंग परीक्षण। अशा 2 भागामध्ये आपल्याला पुस्तकाबद्दलची चर्चा ही एका अर्थाने करता येते की कशा पद्धतीने आपण पुस्तक परीक्षण हे करू शकतो, या 2 गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतात। त्यामुळे आपण या 2 गोष्टींच्या टप्प्यामध्ये, आवाक्यामध्ये हे जे पुस्तक आहे श्रीराम गुंदेकर लिखित महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा ज्योतिबा फुले हे पुस्तक आपण त्या याच्यामध्ये समजून घेऊयात, म्हणजे आपल्याला एका अर्थाने या पुस्तकाचा आवाका पण लक्षात येईल आणि पुस्तकामध्ये नेमकं काय आहे ते पण लक्षात येईल आणि अंतरंग परीक्षणामध्ये नेमके कुठले मुद्दे येतात, अंतरंग परीक्षण करताना कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्याचप्रमाणे बहिरंग परीक्षण करताना कुठल्या गोष्टींवरती आपण जोर दिला पाहिजे हे पण आपण आजच्या या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या लेक्चरला आपण समजून घेतलं पाहिजे। मला प्रस्तावनेतनं आणखी एक गोष्ट समजली, जेवे सरांनी मला मागेही सूचना केली होती की हे जे लेक्चर आहे
हिस्टोरियन ऍट वर्क हे MA च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि माझा समज असा आहे किंवा सर्वसाधारणपणे असं असतं की BA पर्यंत विद्यार्थ्यांची बेसिक ट्रेनिंग जी असते इतिहासाच्या बाबतीतली, बेसिक त्यांचा आवाका, बेसिक पाया हा तयार झालेला असतो. आणि MA ला ज्यावेळेस विद्यार्थी जातो त्यावेळेस त्याचं एका अर्थाने बऱ्यापैकी वैचारिक बैठक ही कमी अधिक प्रमाणामध्ये झालेली असते. त्यामुळे या पुस्तकाचा आवाका आपण समजून घेत असताना थोडं वैचारिक बाजू ज्या देखील आहेत त्या देखील आपण नीट समजून घेतल्या पाहिजे. पुस्तकाचं जे एका अर्थाने बहिरंग परीक्षण आहे, आपण जर हे पुस्तक बघितलं तर आपल्याला त्या बहिरंग परीक्षणामध्ये 3-4 महत्वाच्या गोष्टी नमूद कराव्या लागतात. त्या म्हणजे काय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकाचं नाव. बरोबर. मी जे पुस्तक घेतलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतर बहिरंग परीक्षणामध्ये दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे लेखकाचं नाव. लेखक आहेत श्रीराम गुंदेकर. नंतर प्रकाशक, पृष्ठसंख्या, किंमत आणि केव्हा प्रकाशित झालं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. हे जे पुस्तक आहे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेलं आहे. याची साधारणतः पृष्ठसंख्या ही 128 आहे आणि याची प्रथम आवृत्ती ज्याला आपण म्हणतो ती जुलै 2004 मध्ये प्रकाशित झालेली आहे. मित्रांनो, बहिरंग परीक्षण म्हणजे पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ याच्या ज्यावेळेस आपण परीक्षण करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगता येतात. या जरी तांत्रिक बाबी असतात तरी कुठल्याही पुस्तकाचं एक महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे मुखपृष्ठ. हे जे पुस्तक आहे जेवे सरांनी तुम्हाला सर्वांना ते वाचण्यासाठी आवाहन केलेलंच होतं. त्या पुस्तकाचं जर फ्रंट पेज आपण ज्याला म्हणतो मुखपृष्ठ आपण जर बघितलं तर तिथं आपल्याला सगळ्यांना दिसतं की महात्मा फुलेंचा फोटो आहे आणि महात्मा फुलेंच्या फोटोच्या मागे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व, महाराष्ट्राचं एका अर्थाने वैचारिक सांस्कृतिक क्षेत्रातलं एक 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 महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणून महात्मा फुलेंचा फोटो त्याच्यावर आहे. महात्मा फुलेंचा फोटो जो आहे हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. महात्मा फुलेंची पगडी, महात्मा फुलेंची एका अर्थाने त्यांचं ड्रेस आणि त्यांना असलेली एका अर्थाने दाढी किंवा दाढी आणि त्या पद्धतीचे असलेला त्यांचा चित्र कसं आहे हे देखील खूप गोष्टी त्याच्यातनं रिफ्लेक्ट होत असतात. ते पण आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. फुलेंचा जो फोटो या एकूणच या पुस्तकावर दिलेला आहे तो एका अर्थाने बहुजनवादी परंपरा ज्याला म्हटलं जातं, एका अर्थाने बहुजनांच्या एकूणच सगळ्या याच्याशी जुळणारा असा तो एक फोटो आहे. बरोबर. तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे की सौंदर्यशास्त्र नावाचं पण एक महत्वाची गोष्ट असते की ज्याच्यामध्ये सौंदर्यशास्त्रामध्ये रंग कुठला चांगला, रंग हा गोरा चांगला वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि सौंदर्याचे पण काही मानक हे एका अर्थाने व्यवस्थेने आपल्याला दिलेले आहेत. परंतु या पुस्तकाचं फ्रंट पेज जर बघितलं तर फुले हे अत्यंत असे गोरे आणि नितळ असे दाखवलेले नाहीयेत. थोडं काळपट त्यांचा चेहरा आणि एका अर्थाने थोडा राकट चेहरा असा त्यांचा त्या ठिकाणी दाखवलेला आहे. मित्रांनो, मुखपृष्ठाबाबत हे का सांगितलं, कारण की मुखपृष्ठामधनं सुद्धा तुमची वैचारिकता, तुम्हाला जे एका अर्थाने सांगायचं आहे त्याचं कन्क्ल्युजन, त्याचा सार या त्या मुखपृष्ठावरती सुद्धा येत असतो. ते आपण सगळ्यांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मुखपृष्ठावर कुठलंही चित्रलेखक काढतो असं त्याचा अर्थ नसतो. तर त्या चित्राला देखील त्या संपूर्ण त्या मॅटरला देखील एक वैचारिक अर्थ असतो. विशेषतः पुस्तकामधलं अंतरंग, पुस्तकामधला मूळ गाभा हा सगळा त्याच्यावर ते उतरलेला असतो. ते आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण बहिरंग परीक्षण करतो त्याच्यातल्या लेखक, प्रकाशक, प्रकाशन, पृष्ठसंख्या, किंमत, प्रकाशन वर्ष या गोष्टी देखील महत्वाच्या असतात. पण त्याचबरोबर मुखपृष्ठाचं होणारं आकलन, मुखपृष्ठ नेमकं काय आहे आणि त्याच्यातनं नेमकं काय रिफ्लेक्ट होतं हे आकलन देखील अत्यंत महत्वाचं आहे. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपण इतिहासाचे विद्यार्थी असताना एक हिस्टोरियन म्हणून आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीकडे बघतो त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना आपण या सगळ्या बारकाव्याकडे आपण बघितलं पाहिजे. पुस्तकाचं जे टायटल आहे महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा ज्योतिबा फुले, मग त्यामुळे महाराष्ट्राचं एक अर्धवट महाराष्ट्राचा नकाशा मागे आणि त्याच्या पुढे महात्मा फुले आहेत.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने जी काही सगळी चरित्र प्रकाशित केली त्याच्यामध्ये हेच हेच सिम्बॉलिझम त्यांनी त्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे त्या पद्धतीचं एका अर्थाने आपण ज्याला म्हणतो की मुखपृष्ठ हे त्याला दिलेलं आहे. हे जे मुखपृष्ठ आहे हे राजा बडसल यांनी तयार केलेलं आहे आणि अत्यंत सुरेख आणि चांगल्या पद्धतीने ते तयार केलेलं आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण पुस्तक वाचायला सुरुवात करतो, आपण जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बहिरंग परीक्षण, अंतरंग परीक्षण त्याच्याकडे बोलूयात. बहिरंग परीक्षणामध्ये या तांत्रिक गोष्टी असतात आणि विशेषतः मुखपृष्ठातनं आपल्याला काही गोष्टी रिफ्लेक्ट होतात त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. जे अंतरंग परीक्षण आहे की जे एका अर्थाने पुस्तक समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, त्याच्याकडे आपण बोलूयात. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की कुठल्याही पुस्तकाचं सुरुवात जी असते, कुठल्याही पुस्तकामध्ये एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्यातली अर्पण पत्रिका आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची प्रस्तावना. कुठलाही लेखक हा पुस्तकाला प्रस्तावना लिहित असतो आणि किमान या पुस्तक जे असतं ते कोणाला तरी अर्पण करत असतो. लेखक पुस्तक नेमकं कोणाला अर्पण करतो त्यावरून देखील त्या लेखकाची वैचारिक त्या लेखकाचा वैचारिक आवाका, त्या लेखकाची वैचारिक नाळ ही आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये लक्षात येते. हे जे पुस्तक आहे हे पुस्तक श्रीराम गुंदेकर सरांनी क्रांतीसेना नाना पाटील आणि क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवाडी यांना अर्पण केलेलं आहे. आता याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की क्रांतीसेना नाना पाटील आणि नागनाथ अण्णा नायकवाडी हे कोण होते. तर आपण नीट जर आपण सगळे इतिहासाचे अभ्यासक आहोत आणि आपल्याला एक लक्षात येईल की सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीमधले एक महत्वाचं नाव म्हणून नाना पाटलांचं नाव आणि नागनाथ अण्णा नायकवाडींचं नाव हे घेतलं जातं. सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीमध्ये असतानाच वसाहतवादाच्या विरोधात विशेषतः इंग्रजांच्या विरोधात संघर्ष देत असताना नाना पाटलांनी आणि एका अर्थाने नागनाथ अण्णा नायकवाडींनी साताऱ्यामध्ये पत्री सरकारची स्थापना केलेली होती आणि एका अर्थाने शेतकरी आणि बहुजनांची बाजू घेऊन सावकारांच्या विरोधात त्यांनी त्या कालखंडामधलं जे पत्री सरकार स्थापन केलेलं होतं ते अत्यंत महत्वाचं होतं. गुंदेकर सरांनी अर्पण पत्रिका या दोघांना अर्पण केली. याच्यावरून आपल्याला एक ट्रेस कळतो, एक मुद्दा कळतो. काय मुद्दा कळतो आपल्याला की गुंदेकर सरांनी किंवा लेखक जो आहे या लेखकांनी एका अर्थाने त्यांनी जी अर्पण पत्रिका जी दिलेली आहे ही बहुजनवादी आणि ब्राह्मणेतर विचारांची जोड सांगणारी आहे. याच्यातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. मित्रांनो, इतिहासाचं ज्यावेळेस ऐतिहासिक पुस्तकाचं किंवा हिस्टोरियन म्हणून आपण ज्या वेळेस एखाद्या पुस्तकाचं वाचन करतो, पुस्तक परीक्षण म्हणून समजून घेतो, त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की आपण देखील काही महत्वाच्या कन्सेप्ट ज्या आहेत हिस्टोरियन म्हणून त्या देखील आपण नीट समजून घेतल्या पाहिजे. एका अर्थाने तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की तुम्हाला सगळ्यांना यावर्षी इतिहास लेखन शास्त्राचा एक पेपर असेल, तो अत्यंत महत्वाचा आणि मूलभूत आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विचार प्रवाहांच्या बद्दलची चर्चा ही त्याच्यामध्ये येत असते. आपण जर नीट बघितलं तर एका अर्थाने आपल्याला या पुस्तकातलं ज्या महत्वाचा गाभा आहे आपल्याला लक्षात येतो. लेखकाला स्वतःचं काय म्हणणं आहे, लेखकाने पुस्तकामध्ये काय म्हटलेलं आहे हे आपल्याला कुठून कळतं तर आपल्याला लेखकाने जी प्रस्तावना लिहिलेली असेल किंवा मनोगत लिहिलेलं असेल त्या मनोगतातनं बऱ्याचशा गोष्टी या आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसतात. आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. कारण की महात्मा फुलेंचं हे चरित्र आहे. असं नाही की महात्मा फुलेंचं चरित्र या अगोदर लिहिलंच गेलं नाही, बरोबर, किंवा श्रीराम गुंदेकरांनी लिहिलं हे पहिलंच महात्मा फुलेंचं चरित्र आहे असं देखील नाही. मग हे चरित्र लिहिण्याची गरज लेखकाला का भासली आणि लेखकाने कुठलं वेगळेपण या चरित्रामध्ये दिलेलं आहे हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण अंतरंग परीक्षण करतो त्यावेळेस पुस्तकाचा गाभा जो आहे, पुस्तकाचा सार हा आपल्याला लक्षात आला पाहिजे. लेखकाची वैचारिक शैली आपल्याला लक्षात आली पाहिजे की नेमकं हा कुठल्या दृष्टिकोनातून लिहित आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. पुस्तकाचं सामर्थ्य आपल्याला कळालं पाहिजे, पुस्तकाचं महत्व कळालं पाहिजे आणि त्याचबरोबर पुस्तकाच्या काही मर्यादा आहेत का हे देखील आपल्याला कळालं पाहिजे. म्हणजे साधारणतः या 5 मुद्द्यांचं जर आपण नीट आकलन केलं
तर आपण पुस्तकाचं अंतरंग परीक्षण हे व्यवस्थित पद्धतीने करू शकतो असं मला वाटतं. आपण ज्यावेळेस पुस्तक वाचायला घेतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट अर्पण पत्रिका आणि अर्पण पत्रिकेनंतर असतं लेखकाचं मनोगत किंवा लेखकाची प्रस्तावना. मनोगतामध्येच लेखक पुस्तकामध्ये त्याला काय सांगायचं आहे, पुस्तकामधनं त्याला नेमकं काय मांडायचं आहे, या सगळ्या गोष्टी हा एका अर्थाने मांडत असतो. त्यामुळे लेखकाची अर्पण पत्रिका, लेखकाने मांडलेली प्रस्तावना किंवा त्याचं मनोगत हे आपण वारंवार 2 ते 3 वेळेस हे वाचलं पाहिजे. प्रस्तावना किंवा मनोगत हे जरी 2 पानाचं 3 पानाचं लहान असलं तरी त्याच्यामध्ये 1-2 ओळीमध्ये लेखक कुठेतरी उल्लेख करतोच की मी हे पुस्तक का लिहित आहे, मी हा ग्रंथ का लिहित आहे किंवा मला हे सांगण्याची गरज का वाटते, हे लेखक त्या ठिकाणी नमूद करतो. गुंदेकर सरांनी सुद्धा फुलेंचं हे चरित्र लिहित असताना त्यांना काही महत्वाच्या गोष्टी जाणवल्या. मी तुम्हाला आधी देखील सांगितलं की हे काय महात्मा फुलेंचं पहिलं चरित्र नाही. फुलेंच्या बाबतचे अनेक चरित्र त्याच्या अगोदर उपलब्ध होते, अनेक संशोधन फुलेंच्या बाबतीतले झालेले होते. तरी देखील गुंदेकर सरांनी एक नवीन काही मुद्दे या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गुंदेकर सरांनी 3 महत्वाचे मुद्दे जे आहेत, 3 महत्वाचे अँगल, 3 महत्वाचे मुद्दे हे या पुस्तकामधनं अधोरेखित केलेले आहे. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की महात्मा फुलेंच्या एकूणच जीवन कार्याविषयीचा आढावा जरी या पुस्तकामध्ये असला पण त्यांनी एक अँगल सेट केलेला आहे की फुलेंच्या चरित्राकडे, फुलेंच्या जीवनाकडे आपण नेमकं कसं बघितलं पाहिजे याचा एक दृष्टिकोन त्यांनी दिलेला आहे. आणि हे सगळं पुस्तक वाचताना मला एक लक्षात आलं की फुलेंच्या जीवनाकडे किंवा आपण ज्याला म्हणतो की फुलेंचं चरित्र हे एका अर्थाने त्यांनी फुले चरित्राचं ब्राह्मणेतर आकलन जे म्हणतो आपण, हे ब्राह्मणेतर आकलन हे गुंदेकरांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आता मुद्दा असा येतो की मी या सगळ्या गोष्टीला ब्राह्मणेतर आकलन का म्हणत आहे ते देखील आपण नीट समजून घेऊयात. कारण की फुलेंच्या चरित्राबद्दलचं, फुलेंच्या एकूण जीवन कार्याबद्दलचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास हेच तोपर्यंत झालेले होते. परंतु गुंदेकरांसमोर, लेखकासमोर 2-3 महत्वाच्या समस्या होत्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की महात्मा फुलेंवरती एक आरोप केला गेलेला होता. काय आरोप केला गेलेला होता की फुले हे राष्ट्रद्रोही होते का. बरोबर, इंग्रज सरकारची बाजू घेऊन फुले हे एका अर्थाने इंग्रजांच्या बाजूने उभं राहून फुले हे राष्ट्रद्रोही आहेत का, असा एक आक्षेप फुलेंवरती राष्ट्रवादी चळवळीमध्ये जे वसाहतवाद विरोधी जे आहेत, ज्यांनी वसाहतवाद विरोधाला, इंग्रज विरोधाला प्राधान्य दिला, अशांनी घेतलेला आपल्याला दिसतो. दुसरा एक आक्षेप फुलेंवरती जो नोंदवला गेलेला आहे, महात्मा फुले हे हिंदू धर्मात सुधारणा घडवू इच्छिणारे हिंदू धर्म सुधारक होते का, हा दुसरा आक्षेप फुलेंच्या चरित्रावरती हा घेतला गेलेला होता. आणि तिसरा जो आक्षेप जो होता फुलेंच्या एकूणच सगळ्या जीवन कार्याबद्दलचा की महात्मा फुले हे ख्रिस्ती धर्माच्या किंवा ख्रिस्तानलेले होते का, ख्रिस्ती धर्माच्या प्रेरणेने ते काम करत होते का, होता. आणि या तिन्ही गोष्टींचा आकलन गुंदेकरांनी केलेला आहे. आणि हे तिन्ही आक्षेप या संपूर्ण चरित्रामध्ये आणि हे आक्षेप फिरून काढत असताना गुंदेकरांनी महत्वाची जी बाजू घेतलेली आहे किंवा जो पॉइंट ऑफ व्ह्यू घेतलेला आहे तो म्हणजे ब्राह्मणेतर आकलनातनं त्यांनी या सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. एक लक्षात घ्या मित्रांनो की ब्राह्मणेतर चळवळ त्यांनी लिहित असताना जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत या 3-4 महत्वाच्या गोष्टींवरती फोकस करून त्यांनी हे चरित्र लिहिलेलं आहे, ते आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, असं नाही की फुलेंवरती कोणी काम केलेलंच नव्हतं. महात्मा फुलेंवरती गुंदेकरांच्या अगोदरही अनेक लोकांनी महत्वाचे चरित्र हे लिहिलेले होते आणि नंतर देखील लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये एका अर्थाने फुलेंबद्दलचे जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत, विशेषतः मार्क्सवादी दृष्टिकोनातनं देखील फुलेंवरती लिहिलं गेलं. आणि सदानंद मोरेंनी देखील एक प्रदीर्घ लेख फुलेंवरती लिहिला होता. आणि फुले हे जाती व्यवस्थेच्या शोषणाच्या विरोधात आणि त्याचबरोबर फुले हे वर्ग व्यवस्थेच्या विरोधात कसे उभे होते याचे प्रदीर्घ लेख सदानंद मोरेंनी लिहिला होता. आणि फुलेंचं
वर्गाबद्दलचं आकलन, वर्ग व्यवस्थेबद्दलचं आकलन त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं होतं. मार्क्सवादी चौकटीमध्ये वर्ग संघर्ष हा महत्वाचा असल्यामुळे मोरेंनी त्या पद्धतीने फुलेंचा वर्गविषयक दृष्टिकोन हा त्याच्यामध्ये मांडलेला होता. फुलेंबद्दलचं त्याच्या अगोदर आणखी एक महत्वाचं संशोधन जे केलेलं आहे ते म्हणजे कॉम्रेड शरद पाटलांनी. कॉम्रेड शरद पाटलांनी मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद असं एक नवीन तत्वज्ञान त्यांनी मांडलं आणि त्याच्यामध्ये फुलेंचं एका अर्थाने जाती संघर्षाचं तत्वज्ञान आणि फुलेंनी मांडलेला सेश्वर यांत्रिक भौतिकवाद हा कशा पद्धतीने होता हे त्यांनी त्यांच्या तत्वज्ञानात मांडले. शरद पाटलांची मांडणी ही फुलेंचं चरित्र उभं करणारी नसली तरी देखील फुलेंच्या एकूणच वैचारिक आवाका हा जातीविरोधी परंपरेतला कसा होता हे ठोसपणे मांडणारं त्यांचं आकलन राहिलेलं आहे, ते आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. फुलेंबद्दल नरकेंनी सुद्धा लिहिलेलं आहे हरी नरके, आणि हरी नरकेंचा एका अर्थाने उल्लेख हा गुंडेकरांनी देखील त्यांचा संदर्भ घेतलेला आहे. परंतु नरकेंनी जे महात्मा फुलेंबद्दल लिहिलेलं आहे, शोध महात्मा फुलेंचा किंवा इतर काही चरित्र असतील त्याच्या माध्यमातून फुले हे एका अर्थाने सबगोलंकारी, म्हणजे ते काय एका अर्थाने ब्राह्मण विरोधी नव्हते आणि ते सर्वसमावेशक होते, असं एक ब्रॉड एक थीम नरकेंनी त्या ठिकाणी उभी केलेली आहे फुलेंच्या एकूणच वैचारिक आणि चरित्रात्मक बाजूंमधनं. फुलेंवरती रोजलॅन ओ हेलन यांनी पण लिहिलेलं आहे आणि फुलेंनी त्यांच्या एकूणच जीवन कार्यातनं जातीविरोधी आणि स्त्री पुरुष समतावादी दृष्टिकोन कसा मांडला याचं एक चांगलं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. फुलेंबद्दल फुलेंचं एक नवीन चरित्र आणखी एक जे पुढे आलेलं आहे ते म्हणजे डॉक्टर उमेश बगाड यांनी गंधर्ववेद प्रकाशनाने ते प्रकाशित केलेलं आहे. आणि फुलेंच्या एकूणच जीवन कार्याबद्दलची चर्चा करत असताना फुलेंनी आपल्या संपूर्ण जीवनचरित्रातनं ज्याला आपण पर्यायी संस्कृतीचं राजकारण कसं केलं, ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात फुलेंनी आपलं कार्य आणि आपला वैचारिक आवाका कसा पर्यायी संस्कृतीच्या रूपाने विशेषतः सार्वजनिक सत्यशोधक समाजाच्या रूपाने विकसित केला, हे सगळं सारांश बगाडे सरांनी त्यांच्या एकूणच सगळ्या याच्यातनं मांडलेलं आहे. या सगळ्यांच्या वेगळं असं गुंडेकरांनी महात्मा फुलेंचं चरित्र गुंफलेलं आहे, ते म्हणजे ब्राह्मणेतर दृष्टिकोनात त्यांनी ते उभं केलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मुद्दा असा येतो की तुम्ही म्हणणार की हे ब्राह्मणेतर चळवळीतनं कसं का उभं केलेलं आहे आणि हे आपण कसं म्हणू शकतो, तर त्याचे काही सिम्पटम, त्याचे काही पुरावे हे आपल्याला या पुस्तकामध्येच मिळतात, ते आपण नीट बघितलं पाहिजे. मित्रांनो, मी तुम्हाला आधी देखील सांगितलं की आपण ज्या वेळेस कुठलंही ऐतिहासिक पुस्तक इतिहासकार म्हणून जेव्हा आपण एखादी गोष्ट आपण वाचतो, समजून घेतो, तेव्हा त्याच्या मागचं आयडिओलॉजिकल पॉलिटिक्स जे आहे, वैचारिक राजकारण, हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याची थोडी ब्रॉड आयडियाज ज्या आपल्याला असल्या पाहिजेत, त्या थोड्या कमी अधिक प्रमाणात असलेल्या ब्रॉड आयडियाज ज्या तुम्हाला हिस्टोग्राफीच्या पेपरमधनं मिळतील, त्याचं तुम्ही नीट बारकाईने समजून घेतल्यात तर तुमच्या कन्सेप्ट ज्या आहेत एखाद्या गोष्टीकडे बघण्याच्या त्या तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सखोलपणे कळू शकतात. म्हणजे मार्क्सवादी असतील, राष्ट्रवादी असतील, सबाल्टन असतील, स्त्रीवादी असतील, जातीविरोधी चळवळीतले असतील किंवा जात वर्ग विरोधी याच्यातले असतील, या सगळ्यांचं आकलन जे आहे, ॲनल स्कूल्स असेल, केम्ब्रिज स्कूल असेल, या सगळ्यांचं इतिहासाकडे बघण्याचं आकलन जे आहे, हे आकलन हे आपल्याला कळालं कमी अधिक प्रमाणामध्ये आणि त्यांच्या मर्यादा कळाल्या तर आपल्याला आणखी जास्त गतीने इतिहासकार म्हणून आपल्याला पुढे जाता येतं, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः जो महत्वाचा आरोप फुलेंच्या चरित्रावर हा आधीपासून होत आलेला होता तो म्हणजे काय की महात्मा फुले हे राष्ट्रवादी नव्हते. राष्ट्रवादी नव्हते म्हणजे काय की फुले हे वसाहतवाद विरोधात नव्हते, इंग्रजांच्या विरोधात नव्हते आणि त्यामुळे फुले हे एका अर्थाने राष्ट्रविरोधी होते, असं एक फुलेंच्या चरित्रावरती आक्षेप हा घेतला गेलेला होता. त्या आक्षेपाला उत्तर जे आहे ते आक्षेप पुढून काढण्यासाठी गुंडेकरांनी काही महत्वाचे मुद्दे जे आहेत त्या ठिकाणी मांडलेले आहेत. एक लक्षात घ्या की कुठलाही लेखक लिखाणाचा उपद्व्याप करतो, लिहितो, तर त्याच्या मागे त्याचा काहीतरी हेतू असतो. कुठलीही गोष्ट ही हेतुविहीन, कुठल्याही हेतूशिवाय लिहिली जात नसते, हे नीट लक्षात घ्यावा. कुठलं तरी वैचारिक पॉलिटिक्स लक्षात घेऊनच कुठलेही लेखन, विशेषतः ऐतिहासिक लेखन
हे केलं जात असतं आणि गुंदेकरांनी त्याच पद्धतीने केलेलं आहे की फुलेंच्या चरित्रावरती असलेले आक्षेप जे आहेत हे आक्षेप त्यांनी खोडून काढण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की फुलेंच्या चरित्रावरती जो आक्षेप घेतला गेला होता की फुले हे राष्ट्रविरोधी आहेत असं जे म्हटलं जात होतं त्याला उत्तर या संपूर्ण याच्यातनं त्यांनी दिलेलं आहे. मित्रांनो, पुस्तक हे चरित्र ग्रंथ आहे. त्याच्यामुळे फुले हे नेमके कुठले होते, त्यांचं कुळ काय, ते कुठून आले, पुण्यात कसे स्थायिक झाले, या सगळ्या त्यांचे वडील काय करत होते, ते कशा पद्धतीने पुढे आलेत, या सगळ्यांबद्दलची चर्चा या पुस्तकामध्ये तर आहेच आहे. परंतु जे मेन फोकस त्यांनी जो केला आहे ते देखील आपण नीट बघितलं पाहिजे. विशेषतः गुंदेकरांनी फुले हे राष्ट्रविरोधी न होते असं ज्यावेळेस सांगितलेलं आहे त्यावेळेस त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की 1818ला जी पेशवाई बुडालेली आहे आणि पेशवाईमध्ये शूद्रांवरती अतिशूद्रांवरती जी वेगवेगळी बंधनं होती या बंधनांपासून मुक्ती जी आहे ही वसाहतिक कालखंडामध्ये मिळालेली आहे. आणि वसाहतिक कालखंडामध्ये जो थोडाफार मुक्तीचा अवकाश हा शूद्र अतिशूद्रांना मिळालेला आहे या मुक्तीच्या अवकाशामुळेच महात्मा फुले हे इंग्रज राजवटीला चांगलं म्हणतात असं गुंदेकरांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. आणि ते देखील बरोबर आहे. कारण की पेशवाई जी होती त्याबद्दल पेशवाईबद्दलचं विशेषतः गुंदेकर सांगतात की इंग्रज राजवट उलथून टाकण्याचा आमचा विचार खरा ठरला असता येथे पेशवाई राजवट पुन्हा येईल. पुन्हा येथे दलितांच्या सावलीचाही विटाळ पाळला जाईल. शूद्रातिशूद्रांच्या तोंडाला शेंदूर भरून नव्या इमारतीच्या पायात जिवंत बळी दिला जाईल. शेतकऱ्यांना धुरी देण्याच्या म्हणजे मिरचीच्या धुरात उभं राहण्याच्या, त्यांच्या पाठीत मोठा दगड ठेवून किंवा त्याच्या बायकोच्या पाठीवर बसून उन्हात उभे करण्याची शिक्षा पुन्हा सुरू होईल. मनूचे कायदे मोडले तर हत्तीच्या पायाखाली देणे, भर चौकात फटके मारणे, गुप्तांगाला चटके देणे किंवा फाशी देण्याच्या क्रूर अमानुष शिक्षा पुन्हा सुरू होतील. म्हणून इंग्रजी राजवट उलथून टाकण्याचे विचार त्यांनी सोडून टाकले. फुलेंनी इंग्रजी राजवट सोडून टाकण्याचा विचार का केला? फुले हे एका अर्थाने राष्ट्रविरोधी एका अर्थाने वसाहतवाद विरोधी तर होतेच होते. परंतु सुरुवातीला त्यांना एक लक्षात आलेलं आहे, गुंदेकरांचं आकलन असं राहिलंय की फुले ज्या कालखंडामध्ये वाढत आहेत, ज्या बहुजनवादी आणि शूद्रातिशूद्र परंपरेतनं ते उभे राहत आहेत त्या शूद्र अतिशूद्रांना 5-50 वर्षापूर्वीच म्हणजे पेशवाईच्या कालखंडामध्ये जी वागणूक दिली जात होती, जर इंग्रज आले नसते तर या सगळ्या गोष्टीमधनं काय होऊ शकतं, पुन्हा त्याच पद्धतीची बंधनं ही शूद्र अतिशूद्रांवरती लादली जाऊ शकतात अशी एक भीती इथल्या बहुजनांना शूद्र अतिशूद्रांना ही त्या कालखंडामध्ये होती. आणि त्यामुळे इंग्रज राजवटीबद्दलचे जे दोन एका अर्थाने टोक जे आहेत हे टोक तुम्हाला त्या कालखंडामध्ये दिसतात. साधारणतः 18व्या शतकामध्ये विशेषतः जे उच्चवर्गीय आहेत, उच्चवर्णीय आहेत, त्यातले त्यात जे सनातनी आहेत की ज्यांची सत्ता गेलेली आहे इंग्रजांच्यामुळे, त्यांना इंग्रज राजवटीबद्दलचं एका अर्थाने वैषम्य हे त्या कालखंडात जाणवत आहे. आणि दुसऱ्या बाजूला शूद्र अतिशूद्रांना पेशवाईपासून मुक्ती मिळाली म्हणून एका अर्थाने इंग्रजी राजवटीचं स्वागत करताना देखील शूद्र अतिशूद्र हे असताना आपल्याला दिसत आहे. आणि त्यामुळे ही मुक्ती जी आहे, किमान मुक्ती ही या कालखंडात मिळत आहे. म्हणून फुलेंनी सुद्धा इंग्रजी राजवटीकडे पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलेलं आहे. हे गुंदेकरांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. कारण की 18व्या शतकामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की 18व्या शतकामध्ये इंग्रजी राजवटीच्या विरोधात जो लढा आपण तीव्र म्हणतो तसा तीव्र लढा आणखीही त्या कालखंडामध्ये सुरू झालेला नव्हता. राष्ट्रसभेची स्थापना ही साधारणतः 1885 मधली आहे, ती देखील व्हायची बाकी होती. आणि कोलोनियल शोषणाच्या विरोधातला एक जो जनसंघर्ष उभा राहायचा होता तो देखील त्या कालखंडामध्ये आणखी उभा राहायचा होता, जो संघटित स्वरूपाचा होता. आणि त्यामुळे फुलेंवरती जो दोषारोप केला गेलेला आहे की फुले हे एका अर्थाने राष्ट्रविरोधी आहेत, हा आरोप गुंदेकरांनी त्या ठिकाणी खोडून टाकलेला आहे. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे फुलेंचं चरित्र त्यांनी या पद्धतीने की फुले हे राष्ट्रविरोधी नाहीत, फुले हे जरी इंग्रजांच्या विरोधात नसले परंतु नंतरच्या कालखंडामध्ये फुलेंना जसं जसं इंग्रजी राजवटीबद्दलचं शोषण हे जाणवू लागलं तसं त्यांनी इंग्रजांच्या विरोधात देखील एक स्टँड, एक भूमिका घेतलेली आहे. हे देखील गुंदेकरांनी पुढे त्या संपूर्ण चरित्रामध्ये मांडलेलं आहे, हे आपल्याला लक्षात येईल. आता मित्रांनो, मी हे मुद्दे कुठून सांगत आहेत तर हे सगळे मुद्दे गुंदेकरांनी त्यांच्या मनोगतामध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये मांडलेले आहेत.
प्रस्तावनेमध्येच त्यांनी या भूमिका त्यांच्या स्पष्ट केलेल्या आहेत की मी हे नवीन चरित्र का लिहित आहे. फुलेंच्या चरित्रामधलं मला नवीन गोष्टी काय सांगाव्याशा वाटतात, फुलेंच्या चरित्रामध्ये मला नवीन गोष्टी काय मांडाव्याशा वाटतात, या गोष्टी एका अर्थाने गुंदेकरांनीच त्या प्रस्तावनेमध्ये मांडलेल्या आहेत. आणि त्या गोष्टी जर आपण डोळ्यासमोर ठेवल्यात तर आपल्याला एक 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 गोष्ट संपूर्ण पुस्तकामध्ये रिफ्लेक्ट होत जाते. हे चरित्र ग्रंथ असल्यामुळे फुलेंच्या संपूर्ण जीवनाचा आवाका त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेलाच आहे, परंतु या मेजर आस्पेक्ट वरती, महत्वाच्या गोष्टींवरती त्यांनी भर दिलेला आहे, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे फुले हे राष्ट्रविरोधी नाहीत आणि तो जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये अजूनही जी आपण एका अर्थाने वसाहतवाद विरोधाची चळवळ जी आहे ती आणखी सुरू झालेली नव्हती, हे त्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. दुसरे एक महत्व